आषाढी वारी म्हटलं की महाराष्ट्राचा श्वास आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तीचा महासागर. टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात चालणारी ही पावलं साक्षात पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेली असतात. पण याच पवित्र वारीच्या वाटेवर रात्रीच्या नीरव शांततेत जर काही संशयास्पद आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडू लागल्या तर काय होईल? भक्तीच्या बुरख्याखाली जर एखादा भयंकर खेळ सुरू असेल तर आजकाल आपण बातम्यांमध्ये अनेक ढोंगी बाबांचे काळे कारनामे उघडकीस आलेले पाहतो. पण जेव्हा खुद्द वारीमध्येच एका अत्यंत प्रतिष्ठित आणि हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराजांच्या बंद तंबूत मध्यरात्रीच्या अंधारात रोज वेगवेगळ्या महिला जाऊ लागतात, तेव्हा एखाद्या सामान्य वारकऱ्याच्या मनात काय विचार येतील? रात्री 1 वाजता अंधारलेल्या तंबूत जेव्हा एक तरुण वारकरी सत्य शोधण्यासाठी आपला मोबाईलचा कॅमेरा ऑन करून जीव मुठीत धरून आत घुसतो, तेव्हा त्याला जे दृश्य दिसतं ते पाहून केवळ त्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं काय चालू होतं त्या बंद तंबूत? चला जाणून घेऊया भक्ती संशय आणि एका धक्कादायक वास्तवाची ही काळजाचा ठोका चुकवणारी थरारक रिपोर्ट. वारी पुण्यातून बाहेर पडली होती. हजारो वारकरी, शेकडो दिंड्या आणि मुक्कामासाठी उभारले जाणारे असंख्य तंबू. दिवसभर ऊन वारा पावसाची तमा न बाळगता चालून थकलेले वारकरी रात्री निवांत झोपायचे. अशाच एका मोठ्या दिंडीचे प्रमुख होते एक महाराज. या महाराजांचा वारीमध्ये प्रचंड दबदबा होता. दिवसभर ते अतिशय तल्लीन होऊन भजन, कीर्तन आणि प्रवचन करायचे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे विठ्ठलाचे अभंग ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. दिवसभर त्यांचा रुबाब आणि त्यांची विठ्ठल भक्ती पाहून हजारो वारकरी त्यांच्या पायावर डोकं ठेवायचे. पण याच दिंडीच्या शेजारी चालणाऱ्या एका तरुण वारकऱ्याची तीक्ष्ण नजर या महाराजांवर खेळलेली होती. आजकाल टीव्ही आणि सोशल मीडियावर रोज नवनवीन भोंदू बाबांचे प्रताप समोर येत असल्यामुळे या तरुणाच्या मनात सुरुवातीपासूनच या महाराजांविषयी एक पुसटशी शंका होती. दिवसभर महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा सगळं काही अगदी पवित्र वाटायचं, पण जेव्हा एखादी तरुण भाविक महिला त्यांच्या पाया पडायला जायची तेव्हा महाराजांची नजर, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव या तरुणाला काहीसे खटकत होते. त्याच्या आतला आवाज त्याला सांगत होता की या महाराजांच्या नजरेत काहीतरी खोट आहे, काहीतरी भयंकर लपलेलं आहे. आणि त्याची हीच शंका वारीच्या मुक्कामाच्या रात्री बळावू लागली. रात्रीचे 12 वाजले होते. दिवसभराच्या प्रवासाने थकून भागलेले सर्व वारकरी गाढ झोपेत होते. सगळीकडे सामसूम होती. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि अधूनमधून येणारा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ती शांतता चिरत होता. पण तो तरुण वारकरी जागा होता. अचानक त्याचे लक्ष महाराजांच्या खाजगी तंबूकडे गेले. तंबूच्या आत एक मन दिवा जळत होता आणि त्या तंबूच्या दिशेने एक सावली जाताना त्याला दिसली. ती सावली एका महिलेची होती. ती महिला महाराजांची सेवेकरी होती. तिने अत्यंत सावधपणे इकडे तिकडे पाहिले आणि ती तंबूत शिरली. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, अर्धा तास उलटून गेला, तरीही ती महिला बाहेर आली नाही. त्या तरुणाच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकली. मध्यरात्री एक सेवेकरी महिला महाराजांच्या तंबूत इतका वेळ काय करत असेल? पहिल्या रात्री त्याने या गोष्टीकडे थोडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हे माहीत नव्हते की येणाऱ्या पुढच्या 3 रात्री त्याचा हा संशय एका भयंकर स्फोटात बदलणार आहे. दुसरा दिवस उजाडला. वारीने पुन्हा प्रस्थान ठेवले. वारकरी भक्तिभावात रस्ता कापत होते, पण या तरुणाचे डोळे आता फक्त महाराजांचा माग काढत होते. वारी घाटात पोहोचली तेव्हा महाराजांची हालचाल आणखीनच विचित्र आणि संशयास्पद वाटू लागली. ते वारंवार दिंडीतून बाजूला जायचे, कोणाशी तरी फोनवर कुजबुजत बोलायचे आणि महिला वारकऱ्यांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय तणाव स्पष्ट दिसत होता. दुसरी रात्र आली. पुन्हा एकदा वारीचा मुक्काम एका मोठ्या मैदानात पडला. त्या रात्री त्या तरुणाने पक्के ठरवले होते की आज रात्री काहीही करून महाराजांवर बारीक नजर ठेवायची. रात्रीचे 12:30 वाजले. टाळ मृदुंगाचा आवाज केव्हाच शांत झाला होता. तरुण वारकरी अंधारात लपून तंबूवर लक्ष ठेवून होता आणि अचानक त्याच्या अंगावर काटा आला. काल रात्री जी सेवेकरी महिला तंबूत गेली होती, आज ती नव्हती. आज चक्क एक दुसरीच पूर्णपणे अनोळखी महिला अत्यंत चोरट्या पावलांनी आजूबाजूला पाहत महाराजांच्या तंबूत शिरली. तो तरुण चक्रावून गेला. काल एक बाई, आज दुसरी बाई. या बाबाच्या तंबूत नक्की चाललंय तरी काय? त्याच्या मनात भयंकर आणि किळसवाणे विचार येऊ लागले. सलग 2 रात्री 2 वेगवेगळ्या महिला तंबूत गेल्याचे पाहून त्याचा संयम आता सुटत चालला होता. तिसरा दिवस उजाडला. दिवसभर महाराज नेहमीप्रमाणे अत्यंत सात्विक भावाने आणि भक्तीत लीन होऊन वावरत होते, जणू काही रात्री काही घडलंच नाही. त्यांचा हा दुटप्पी चेहरा पाहून त्या तरुणाच्या रक्ताचा तिळपापड होत होता. वारीतील हे साधेभोळे वारकरी या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवतायत, पण या भक्तीच्या पडद्यामागे रात्रीच्या अंधारात कोणता भयंकर खेळ सुरू आहे हे कोणालाच माहिती नाही. असा विचार करून तो तळमळत होता.
तिसऱ्या रात्री तो तंबूच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या आडोशाला लपून बसला आणि अपेक्षेप्रमाणे आज तिसरीच एक नवीन महिला तंबूच्या आत शिरली. तंबूच्या पडद्यावर आतल्या दिव्यामुळे पडणाऱ्या सावल्या पाहून तरुणाच्या मनात विचारांचे काहूर माजले. त्याला वाटले की आत्ताच जाऊन सगळ्यांना उठवावे आणि या बाबाचे पितळ उघडे पाडावे. पण पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. उलट वारकरी त्यालाच मारहाण करतील याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याने ठरवले की उद्या चौथ्या रात्री तो थेट पुराव्यासह कॅमेरा घेऊनच या तंबूत घुसणार आणि या ढोंगी बाबाचा बुरखा फाडणार. आणि अखेर तो चौथा दिवस उजाडला, जो दिवस या वारीत एक मोठा भूकंप घडवून आणणार होता. संपूर्ण दिवस त्या तरुणाने प्लॅनिंग करण्यात घालवला. छातीत धडधड होत होती. जर माझा अंदाज खोटा ठरला तर हे वारकरी मला जिवंत सोडणार नाहीत ही भीती होतीच, पण सत्याचा शोध घेण्याची जिद्द त्याहून मोठी होती. चौथी रात्र. रात्रीचे ठीक 12:30 वाजले. आजूबाजूला फक्त थकलेल्या वारकऱ्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता. तो तरुण पुन्हा त्याच झाडाच्या आडोशाला जाऊन लपला. त्याची नजर तंबूच्या दरवाजावर खिळलेली होती. रात्रीचे 12 वाजून गेले आणि अंधारातून एक सावली पुढे आली. ती सावली पाहून त्या वारकऱ्याच्या डोळ्यांवर त्याचा स्वतःचाच विश्वास बसेना. त्याला वाटलं तो स्वप्न पाहतोय. आज तंबूत जाणारी कोणतीही तरुण महिला नव्हती, तर आज चक्क एक 70 ते 75 वर्षांची सुरकुत्या पडलेली वाकून काठी टेकत चालणारी वृद्ध आजी अत्यंत चोरट्या पावलांनी महाराजांच्या खाजगी तंबूत शिरत होती. हे दृश्य पाहताच त्या तरुणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचा संताप अनावर झाला. अरे नीच माणसा, तरुण महिला तर सोड, पण या वारीच्या नावाखाली तू एका 70 वर्षांच्या म्हातारीलाही सोडलं नाहीस. हा कसला घृणास्पद प्रकार सुरू आहे. आता एक सेकंदही थांबण्यात अर्थ नव्हता. महाराजांच्या चेहऱ्यावरील तो सात्विकतेचा मुखवटा कायमचा फाडण्याची वेळ आली होती. त्याने खिशातून आपला मोबाईल काढला. हातांना आलेला कंप दाबत त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. त्याने एक मोठा श्वास रोखून धरला आणि थेट महाराजांच्या तंबूच्या दिशेने पावले टाकली. काळजाची धडधड त्याच्या कानात घुमत होती. त्याने रागाने एका झटक्यात तंबूचा पडदा बाजूला सारला आणि तो तंबूत घुसला. तंबूत अचानक कुणीतरी घुसल्याचे पाहून आतमधले सगळे लोक दचकले. पण आत घुसताच त्या तरुणाने जे दृश्य पाहिले ते चित्र पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातातून मोबाईल खाली गळून पडला. त्याच्या डोळ्यांवर त्याचाच विश्वास बसत नव्हता. त्याने जे चित्र आपल्या डोक्यात रंगवले होते त्याच्या अगदी विरुद्ध आणि धक्कादायक दृश्य तिथे होते. तंबूच्या मधोमध महाराज बसले होते, पण त्यांच्यासोबत दिंडीचे अजून 4-5 प्रमुख व्यवस्थापकही होते. आणि ती 70 वर्षांची म्हातारी आजी, ती आजी तंबूच्या कोपऱ्यात ठेवलेला एक मोठा बॉक्स उघडून बसली होती. त्या बॉक्समध्ये शेकडो प्रकारच्या गोळ्या, मलम, बँडेज आणि औषधे होती. महाराज स्वतः एका डायरीत काहीतरी नोंदी करत होते आणि ती आजी महाराज सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या पुड्यांमध्ये गोळ्या भरून वारकऱ्यांसाठी औषधोपचाराचे पाकिट तयार करत होती. दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थापक दिवसभराचा हिशोब महाराजांना सांगत होता, तर दिंडीचा ड्रायव्हर डिझेलचा हिशोब देत होता. दिवसभर ऊन पावसात अनवाणी चालून ज्या वारकऱ्यांच्या पायाला मोठे फोड आले आहेत, ज्यांना ताप किंवा थंडीने गाठले आहे, अशा शेकडो वारकऱ्यांची उद्याच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराज स्वतः रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून या डॉक्टर आजी आणि कमिटीसोबत मिळून नियोजनाची आणि औषधांची मीटिंग घेत होते. पहिल्या दिवशी गेलेली सेवेकरी, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गेलेल्या महिला, या सर्वजणी दिंडीतील आजारी वारकऱ्यांची यादी आणि त्यांच्या समस्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होत्या. हे सर्व सत्य पाहिल्यानंतर त्या तरुणाला स्वतःच्याच विचारांची लाज वाटू लागली. त्याच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. ज्या महाराजांना तो वासनांद आणि ढोंगी समजत होता, ते महाराज साक्षात माऊलींचे रूप घेऊन स्वतःची झोप मोडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबत होते. तो तरुण थेट महाराजांच्या पायावर कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. माऊली, मला क्षमा करा, मी खूप मोठा पापी आहे. मी तुमच्यावर अत्यंत घाणेरडा संशय घेतला. बाहेरच्या जगातील ढोंगी लोकांना पाहून मला वाटलं इथेही काहीतरी वाईट सुरू आहे. मला माफ करा महाराज, तो हुंदके देत म्हणाला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता. त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि ते हसून म्हणाले, बाळा, रडू नकोस, यात तुझी काहीच चूक नाही. आजकाल जग इतकं बदललंय. समाजातील काही लोकांची कृत्य इतकी घाणेरडी झाली आहेत की चांगल्या गोष्टींवरही संशय येणं अगदी स्वाभाविक आहे. तू सावध होतास ही चांगलीच गोष्ट आहे, पण लक्षात ठेव, डोळे झाकून कोणावरही आंधळा विश्वास नक्कीच ठेवू नकोस. पण डोळे उघडे असूनही या वारीच्या आणि संतांच्या पवित्र परंपरेवर निष्कारण संशयही घेऊ नकोस. जाऊन झोप आता, उद्या आपल्याला खूप लांबची मजल मारायची आहे. महाराजांच्या या शब्दांनी त्या तरुणाच्या मनातील अंधार कायमचा दूर झाला होता. वारीच्या त्या नीरव शांततेत त्याला आता केवळ विठ्ठलाचाच भास होत होता. पण वारीचा प्रवास अजून संपलेला नव्हता.
पंढरपूर अजून खूप दूर होतं. आणि या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. महाराजांनी त्याला माफ तर केलं होतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी वारीत एक अशी घटना घडणार होती, जिने या तरुणाच्या आयुष्याला पुन्हा एकदा एक वेगळेच आणि अनपेक्षित वळण लागणार होते. सत्य आणि अस्त्याच्या या खेळात नक्की काय वाढून ठेवलं होतं पुढच्या प्रवासात? मित्रांनो, महाराजांच्या या अथांग माणुसकीबद्दल आणि या तरुणाच्या सजगतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि वास्तववादी कथा ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.